नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, 1 महिना झाला तर मी एक धाम यात्रेला गेले होते, रामेश्वरम यात्रेला। तर आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये आपण अशा पद्धतीने ही शंख ठेवत असतो। तर आमची ही खूप इच्छा होती आपल्या देवघरामध्ये एक शंख ठेवायचा। तर रामेश्वरम मध्ये खूप छान असे शंख भेटतात। तर मी म्हटलं आता चला आपल्याला पण एक शंख घ्यावा। तर रामेश्वरमच्या मंदिरातच खूप लोक असे विक्रीसाठी येतात हे शंख। तर मीही हा शंख घेतला, पण याविषयी मी काहीच माहिती घेतलेली नव्हती शंखाविषयी। तर शंख कसा घ्यायचा, काय घ्यायचा हे मला काही माहित नव्हतं। तर तिथं चांगले शंख भेटतात म्हणून मी तो घेतला आपल्या देवघरात ठेवण्यासाठी। पण घरी आल्यावर खूप प्रश्न निर्माण व्हायला। तर मग आम्ही दोघींनी पण शंखाविषयी माहिती काढायला सुरुवात केली। तर आम्हाला असं कळालं का हा शंख वामावर्ती शंख आहे। तर हा वाजवण्याचा शंख आहे। आणि हा वामावर्ती शंख कसा ओळखायचा, तर डाव्या हाताला ही धरण्याचं जे असतं तर हे डाव्या हाताला असतं। आणि जो दक्षिणावर्ती शंख असतो तो देवघरामध्ये त्याची पूजा करतात आणि लक्ष्मी रूप ते शंख लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मानला जातो। आणि हा वामावर्ती जे शंख असतो हा विष्णूचं प्रतीक म्हणून मानला जातो। तर हा देवघरामध्ये पूजा करत नाही, तर हा फक्त वाजवण्यासाठी काम येतो। तर आम्हाला म्हणजे प्रश्न पडला आणि वाजवायला लागलो तर ते आम्हाला वाजवतो पण नाही आला हा शंख। तर भरपूर व्हिडिओ पाहिल्यावर असं कळलं तर शंख खरा आणि खोटा हे कसं ओळखायचं। तर आता काही खोटे पण शंख बाजारामध्ये येतात आणि रामेश्वरम मध्ये पण आहेच, ते सगळीकडे सुरू आहे। तर म्हटलं आता खरा आणि खोटा शंख कसा ओळखायचा। तर मग पुन्हा काही व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली खोटा शंख कसा ओळखायचा। तर मिठाचं पाणी करायचं, समुद्राचं पाणी जसं खारं असतं ना तर तसं मिठाचं पाणी करायचं आणि हा शंख 7 दिवस त्यामध्ये ठेवायचा बुडवून। तर शंखाला जर तडे गेले तर समजायचं हा शंख खोटा आहे। तर आम्ही पण तसंच केलं, कारण आपल्या घरामध्ये खोटी वस्तू कशाला ठेवायची किंवा देवघरामध्ये। तर त्यामुळे आम्ही पण तसंच केलं। तर या शंखाला आहे ना तडे गेलेले आहेत, तुम्ही जवळून पहा। तर हे पहा इथं पूर्ण असे तडे गेलेले आहेत आणि इकडं पण हा शंख खराब झालेला आहे। तर यावरूनच आता आपल्याला कळालं इथं पण तडे गेलेले आहेत, चिरा गेलेले आहेत। तर शंख हा समुद्रातच तयार झालेला असतो। तर त्यामुळं समुद्राच्या पाण्याने याला काही होत नाही। पण आपण जेव्हा खाऱ्या पाण्यामध्ये हा शंख ठेवला, कारण हा शंख खोटा आहे तर याला तडे गेले। तर मग हा शंख आता आम्ही देवघरात ठेवणार नाही। तर बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना ही माहिती नाही। तर आपण आणतो देवाला गेल्यावर शंख आणि देवघरामध्ये त्याची पूजा करतो, पण कधी कधी याचे चांगलं फळ आपल्याला भेटत नाही आणि आपल्याला लवकर कळत पण नाही। तर त्यामुळं मी माझ्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितलेली आहे शंखाची। तर आता ज्या मैत्रिणींना माझ्या माहित आहे तर ह्या शंखाचं मी आता काय करू, तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हा खोटा शंख आहे, तर या शंखाचं मी काय करू, हा मी कुठं ठेवू, तर हे मला कमेंटमध्ये सांगा। तर मी तुमच्या कमेंटची जरूर वाट पाहीन आणि याद्वारे आपल्याला पण कळालं असेल आपण ज्यावेळी असं काही घरामध्ये वस्तू आणतो देवाच्या उपयोगी, आणि शंख घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं। आणि हा दक्षिणावर्त शंख म्हणून वामवर्ती शंख म्हणून मी आणलेला होता, पण हा अशा पद्धतीने हा शंख खोटा निघाला। तर मग आम्हाला आता हा देवघरात पण ठेवायचा नाही, पण याचा आता काय करू हा प्रश्न मला पडलाय। तर म्हटलं चला आता मी माझ्या मैत्रिणींनाच विचारते, तर नेमकं या शंखाचं मी काय करू। तर कमेंटमध्ये नक्की सांगा, उत्तर द्या मला काय करू दे। तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहते। तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।